गंगापूर पोलिसांचा 48 तास ट्रॅप, 3 ठिकाणी नजर ठेवून रात्री 1:30ला पकडले 2 चेन स्नॅचर। नाशिक गंगापूर पोलिसांनी गाव गुंडांना, चोरांना पकडून हवालाचा रस्ता दाखवण्याचा धडाकाच लावला आहे। या आठवड्यातही ही दुसरी मोठी कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानुसार गंगापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जुगवेंद्र सिंग राजपूत व त्यांच्या टीमने केली आहे। सातपूर, त्र्यंबक रोड, शिवाजीनगर व एबीबी सर्कल या 3 ठिकाणी 48 तास ट्रॅप लावत सोनसाखळ्या खेचणारी टोळी जेरबंद केली। या टोळीत 2 अल्पवयीनांसह 2 सराईत गुन्हेगारांचा समावेश असून लुटीचे सोने घेणाऱ्या सराफालाही अटक केली आहे। टोळीकडून शहरातील 7 आणि पिंपरी चिंचवडमधील 2 असे 9 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। सोनसाखळी चोरीच्या घटना सुरू असताना गंगापूर पोलिसांनी संशयित सोनसाखळ्या लुटण्यासाठी दुचाकी चोरी करत होते। पाठोपाठ 2 ते 3 सोनसाखळ्या घेतल्यानंतर दुचाकी बदली करत चोरी केलेली दुचाकी जेथून चोरी केली त्या ठिकाणी नेऊन ठेवत होते। संशयितांनी सोनसाखळी लुटीची रक्कम मैत्रिणींवर उडवल्याचे तपासात निष्पन्न झाले। संशयित महागडे मोबाईल व कपडे वापरत असे। सोनसाखळ्या खेचणारी टोळी जेरबंद केल्याने शहरातील सोनसाखळी लुटीच्या घटनांना 2 दिवसांपासून ब्रेक लागला आहे। पथकाने 3 ठिकाणी सापळा लावत अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल राहणार गोवर्धन आणि त्याच्या 2 अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले। चौकशीत कासिम उर्फ बौवासोबत सोनसाखळ्या चोरी करत त्रिमूर्ती चौकातील सराफ विलास प्रमोद विस्पुते याला विक्री केल्याची कबुली दिली। पथकाने संशयित सराफाला ताब्यात घेतले। वरिष्ठ निरीक्षक जुगवेंद्र सिंग राजपूत यांच्या पथकातील राकेश राऊत व तुळशीदास चौधरी यांना माहिती मिळाली होती। संशयित रात्रीच्या वेळी सोनसाखळी चोरी करतात या माहितीच्या आधारे 3 ठिकाणी सापळा रचून टोळी जेरबंद केली। गंगापूर, उपनगर, म्हसरूळ, मुंबई नाका, नाशिक रोड, कर्जत, चिंचवड येथील 9 गुन्हे यावेळी उघडकीस आले। अल्पवयींकडून सोने विक्री, चोरीचे सोने विक्री करण्यासाठी अल्पवयीन सराफाकडे जात होता। सराफ अर्ध्या किमतीत सोने खरेदी करत होता। संशयित रक्कम आपापसात वाटप करत होते। पथकाने रात्री 1:30ला सातपूर, त्र्यंबक रोडवर लावलेल्या ट्रॅपमध्ये 3 संशयित मिळून आले। एक अल्पवयीन पळून जात असताना पथकाचे चौधरी यांनी पाठलाग करत त्याला पकडले। वृत्तसंकलन रफिक सय्यद। सध्या आता एक मेजर आणि 2 ज्युवेनाइल आरोपी ट्रेस आउट झालेत। एक आरोपी फरार आहे। हकीकत अशी आहे की 4 मेला रात्री 8:30 वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केबीटी सर्कलजवळ एका स्कूटीने जाणाऱ्या महिलेची चेन खेचण्यात आली होती आणि सेम दिवशी उपनगर पोलीस स्टेशन आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा चेन स्नॅचिंग झाल्याचे कॉल पडले होते। त्याच्यामुळे ती म्हणजे घटनेचं गांभीर्य खूप वाढलं होतं। वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ट्रेस आउट करावं लागेल म्हणून। मग आमची एक डिटेक्शनची टीम आहे, तर ते आम्ही सगळं वर्कआउट करायला सुरुवात केली आणि दरम्यानच आम्हाला वर्कआउट करत असताना आमचे पोलीस कॉन्स्टेबल राकेश राऊत आणि तुळशीराम चौधरी या दोघांना माहिती मिळाली की आरोपींच्या बाबतीमध्ये। त्यानंतर सतत 2 दिवस म्हणजे 48 तास जवळजवळ एकाच ठिकाणी ट्रॅप लावून आमचे अंमलदार, डीबीची टीम आणि अधिकारी बसलेत। 3 ठिकाणी ट्रॅप लावण्यात आला होता। तर 3 ठिकाणाहून आम्ही 3 आरोपी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी आमच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याचप्रमाणे त्यांनी उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2, म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 आणि एक मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांनी चेन स्नॅचिंग केली। सगळे फुटेज आम्ही कलेक्ट केले। फुटेजप्रमाणेच आम्हाला ते दिसून आले निदर्शनास आरोपींनी त्याचं कबुली दिली आहे की त्यांनी केलेलं आहे म्हणून। त्यांच्याकडे अजून आम्ही सखोल चौकशी केली असता त्यांनी ज्या गाड्या वापरल्यात त्याच्यापैकी एक सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून गाडी चोरलेली आहे 220 पल्सर, त्याच्यावर त्यांनी 3 ठिकाणी केलेले आहेत आणि कर्जत शहरातून त्यांनी गाडी चोरली होती एक, आणि कर्जतला तो गुन्हा दाखल आहे कर्जत पोलीस स्टेशनला। त्या गाडीवर त्यांनी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 चेन स्नॅचिंग केलेले आहेत। तर आतापर्यंत आमच्याकडे टोटल 9 चेन स्नॅचिंगचे गुन्हे ओपन झालेले आहेत आणि 2 मोटरसायकली आहेत ज्याच्यामध्ये ज्या गाडीचा वापर करून त्यांनी चेन स्नॅचिंग केलं आहे, तर त्या पण आम्ही सीज केलेल्या आहेत। तपास चालू आहे। आमच्याकडच्या गुन्ह्याचा तपास हे भटू पाटील करीत आहेत आणि डिटेक्शनची टीम सपोर्टला आहे। आम्ही सुद्धा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अजून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल असं आम्हाला गॅरंटी आहे। त्याचप्रमाणे जे आरोपी आहेत तर विधी संघर्षग्रस्त बालकांना आम्ही माननीय चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे हजर केलेला आहे आणि जे आहेत जो मेजर आरोपी आहे सध्या तो आमच्या कस्टडीमध्ये, एका आरोपीचा शोध चालू आहे। चोरी कशासाठी करायची? त्याच्यात 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत, ते हाऊस मौजेसाठी वगैरे करायचे। यापूर्वी त्याच्यातला जो एक आरोपी आहे म्हणजे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्याला आम्ही ताब्यात घेतला होता आणि मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला जो मेजर आरोपी आहे त्याची माहिती आम्हाला मिळाली होती की बाबा त्यांनी केले आहेत म्हणून, परंतु आम्ही
त्याला एकावर टार्गेट न करता, कारण मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या त्याच्यामुळे त्याच्यात आरोपी असण्याची संख्या जास्त असण्याची शक्यता होती, त्याप्रमाणे आम्हाला त्याच्यात फ्रूटफुल मिळालेलं आहे आणि आम्ही आरोपी ताब्यात घेतले आहेत. आमच्याकडे आता मुद्देमाल रिकव्हरीचं काम चालू आहे. आत्तापर्यंत आम्ही 6 लाखाच्या आसपास रिकव्हरी म्हणजे माल जप्त केलेला आहे आणि पुढील अजून चौकशी चालू आहे, तपास चालू आहे, अजून इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. नाशिकचे आहेत का मूळचे का बाहेरचे? एक आहे तो नाशिक ग्रामीणच्या हद्दीतील गोवर्धन गाव आहे, तालुका परिषद हद्दीतीतला आहे, आणि 2 आहे तर ते शिवाजीनगर सातपूरच्या परिसरातले आहेत, परंतु ते सहसा मिळून येत नाही, ते घरी नसतात किंवा मग त्यांचा माग काढणे फार कठीण असते. त्याच्यामुळे आम्हाला जवळजवळ कंप्लीट 2 दिवस आम्हाला ट्रॅप लावून 3 ठिकाणी ट्रॅप लावून बसावं लागलं, तेव्हा ते आम्हाला कुठं भेटले आणि पुढचा तपास झाला. त्यांना ग्रामीणच्या हद्दीतून ताब्यात घेतलं, एकाला ग्रामीणच्या हद्दीतून ताब्यात घेतलं, एकाला त्र्यंबकेश्वर रोड सातपूर आणि त्र्यंबकेश्वरच्या मधल्या पट्ट्यातून त्यांना दोघांना ताब्यात घेतलं. हे जे स्नॅचिंग करायचे, सोनं चोरायचे, ते सोनं नेमकी कोणाला देत होते आणि कोणाकडून आपण हस्तगत केलं? सोनार आहे, विस्पुते नावाचा सोनार आहे, त्याला आम्ही अटक केलेली आहे, तोही आमच्या ताब्यात आहे सध्या. त्याच्याकडे विचारपूस चालू आहे. त्याच्याकडून आत्तापर्यंत आम्हाला तीन गुन्ह्यातला माल मिळाला आहे. अजून आम्हाला माल रिकवर करायचा आहे. 2 मोटरसायकली वगैरे मिळालेल्या आहेत, त्याचे पण आणि सगळ्या गुन्ह्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. सगळ्या पोलीस स्टेशनला संपर्क करण्यात आलेला आहे. त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी जे PSO आहेत त्यांना माहिती देण्यात आलेली आहे. वरिष्ठांना याबाबत अवगत करण्यात आलेलं आहे. आपण यामध्ये विस्फोट सोनारांना आरोपी केलेला आहे, आरोपी केलं आहे. साधारणतः हे जे आहे हे प्रकार कधीपासून करता येते, हे आरोपी पकडले एक अंदाज? मागील 2 महिन्यापूर्वी त्यांनी असेच प्रकार केले होते. त्यानंतर प्रकार थांबले होते, परंतु जे काही रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांचं आम्ही व्हेरिफिकेशन चालू केलं किंवा आम्ही टार्गेट सेट केले होते, त्याप्रमाणे आम्हाला यश मिळत गेलं आणि शेवटी आम्हाला आमच्या ह्या 2 अंमलदारांना काही गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळालेली होती. त्या माहितीवर आम्ही स्टील वर्कआउट केलं आणि आम्हाला त्याच्यातून यश मिळालं. याच्यातला जो ताब्यात आहे त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल होते आणि तो काही दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला होता आणि तो आमच्या निगराणीखाली होता. जनरली हे जे रेकॉर्डवरचे आरोपी असतात किंवा जे सुटून येतात किंवा त्या पार्श्वभूमीमध्ये असतात किंवा त्याच्या पहिल्या अगोदर केलेल्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी, त्याची मोडस आणि ही मोडस आम्ही एकदा व्हेरीफाय करतो आणि मगच त्यानंतर मग आम्ही त्यांना ताब्यात घेतो. मेजर आरोपीचं नाव काय? मेजर आरोपीचं नाव आहे याच्यामध्ये अनिकेत उर्फ पप्पू शार्दूल, अंड्या पप्पू शार्दूल आहे, रेकॉर्डवरचा आरोपी आहे. दुसरा एक जो आहे तो फरार आहे आणि जे 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत तर ते सध्या आम्ही यांच्याकडे हजर करत आहोत बाल न्यायालयाकडे.